हॅलो डिअर स्टुडंट, दिस इज डे नंबर 5 फॉर द न्यूमरिकल सिरीज. ठीक आहे, याच्या आधी आपण जे चॅप्टर कव्हर केले आहे इट्स केमिकल कायनेटिक्स अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आज आपण स्टार्ट करतो आहे प्रॉब्लेम सिरीज विच इज बेस्ड ऑन द चॅप्टर सोल्युशन्स अँड कोलेगेटिव्ह. बघा, सोल्युशन्स अँड कोलेगेटिव्हमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो बेस असणार आहे, तुम्हाला कन्फ्युजन फक्त होतं की फॉर्म्युलरमध्ये. ठीक आहे ना. तर मी आधी काय करणार आहे की तुम्हाला प्रॉपरली फॉर्म्युलेज एक्सप्लेन करेल आणि जे फॉर्म्युले एक्सप्लेन केले आहेत त्या फॉर्म्युल्यावरती MST-CETला जे क्वेश्चन विचारले आहेत ते मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट फॉर्म्युला आहे इट्स अ मोलॅरिटी. मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन डेसिमीटर क्यूब. ठीक आहे, आपल्याला हे नंबर ऑफ मोल्सला मॉडिफाय करता आलं पाहिजे. जर समजा तुम्हाला नंबर ऑफ मोल्स डायरेक्टली दिलेले नसतील पण मग तुम्हाला मास आणि मोलर मास दिलं असेल तर तुम्ही नंबर ऑफ मोल्स इझिली काढू शकताय. मग बघा, मी फॉर्म्युल्यात काय चेंजेस केले. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट यालाच फक्त मॉडिफाय कसं केलं आहे, मास ऑफ सोल्यूट इन kg अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट इन kg. हा जो पार्ट आहे ना, हा कोणापासून मिळाला मला, नंबर ऑफ मोल्स. बाकीचं व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तर मी आहे तसंच ठेवलंय इन डेसिमीटर क्यूब. ठीक आहे, मग आपण नंबर ऑफ मोल्सचा पण फॉर्म्युला माहिती पाहिजे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स. आणि मी काय करणार आहे माहिती का, मग कधी कधी ग्रॅम ठेवायचं, कधी कधी किलोग्रॅम ठेवायचं, मग मिलीग्रॅमचं काय करायचं. डोक्यात फिक्स ठेवलं आहे मी की आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायचं आहे, काही जरी मासेस दिले असतील ते ग्रॅममध्ये असेल, मिलीग्रॅममध्ये असेल, आपल्याला फायनली त्यांना kgमध्येच कन्वर्ट करायचे. हे आपण फायनल ठरवून घेणार, म्हणजे आपल्याला कन्फ्युजन अजिबात होणार नाही आहे. सेकंड फॉर्म्युला आहे इट्स अ मोलॅलिटी. याच्यावरती, या दोन फॉर्म्युल्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेलेत की जे आपण याच्यानंतर इमिजिएटली सॉल्व्ह करणार आहोत. सेकंड फॉर्म्युला आहे मोलॅलिटी. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. इथे आपण स्पेसिफिकली मेन्शन केलं की सॉल्वंटचं मास कशात पाहिजे, kgमध्येच पाहिजे. पण नेहमीप्रमाणे नंबर ऑफ मोल्सला मी मॉडिफाय करून घेतोय. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स दॅट इज मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट. या पद्धतीने त्याला मॉडिफाय केलं आहे. मल्टिप्लाय बाय हे तर आहे तसंच ठेवलं आपण. ठीक आहे, मास ऑफ सॉल्वंट इन kg. मग हे दोन फॉर्म्युले प्रॉपरली लर्न करा आणि आपण लगेच इमिजिएटली प्रॉब्लेम स्टार्ट करू. नाऊ द फर्स्ट MCQ काय दिलं बघा तुम्हाला. 450 मिलीग्रॅम of glucose is dissolved in 100 ग्रॅम ऑफ सॉल्वंट. सॉल्वंटचं मास दिलं आहे, जो ग्लुकोज म्हणजे सोल्यूट डिझॉल्व केला आहे त्याचं पण मास तुम्हाला दिलं आहे 450 ग्रॅम. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये मास ऑफ सोल्यूट दिलं आहे, मास ऑफ सॉल्वंटसुद्धा दिलं आहे. त्यांचे मासेस आपण नोट करून घेऊया इथे. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 450 मिलीग्रॅम. लक्षात ठेवा, मास कशात दिलं आहे, मिलीग्रॅम. सध्या मी त्याला कन्वर्ट करतोय ग्रॅममध्ये, 0.450 ग्रॅम. सेकंड थिंग तुम्हाला सांगितलंय की हा ग्लुकोज डिझॉल्व केला आहे एका सॉल्वंटमध्ये की ज्या सॉल्वंटचं मास किती घेतलं आहे, 100 ग्रॅम. इथे मी मेन्शन करतोय इट्स अ मास ऑफ सॉल्वंट दॅट इज इक्वल टू 100 ग्रॅम. मी तुम्हाला थोड्या वेळ बोललो होतो की मी सगळ्या मासेसला नेहमी काय करतो, kgमध्ये कन्वर्ट करून घेतोय. दॅट इज equal to into 10 raised to minus 3. Now this is converted into kg into 10 raised to minus 3. That is converted into kg. Fine. आता हे सगळे कन्वर्ट झाले kg मध्ये. What next? What is the molality of solution? सोल्युशनची काय विचारली आहे, मोलॅलिटी. बघा, फॉर टाइम सेव्ह मी हे फॉर्म्युले आधीच इथे नोट करून ठेवले. तुम्हाला काढायचं काय आहे, मोलॅलिटी. मी स्टार्टिंगला पण हे फॉर्म्युला डिस्कस केलेचे. मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन kg. ठीक आहे, मग आपण या नंबर ऑफ मोल्स आपल्याला दिलेलं नाही आहे, पण नंबर ऑफ मोल्स काढायचे असेल तर आपण नंबर ऑफ मोल्सला मॉडिफाय करू. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट. ह्या नंबर ऑफ मोल्सला मी मॉडिफाय केलं आणि डाऊन साईडला मास ऑफ सॉल्वंट इन kg आहे तसंच. ठीक आहे, मग 1, 2, 3 हे 3 व्हॅल्यूज आपल्याला माहिती असेल तर आपण इझिली मोलॅलिटी काढू शकतोय. मग पॉईंट नंबर 1, मास ऑफ सोल्यूट दिलंय का चेक करा. मास ऑफ सोल्यूट इट इज नोन. मोलर मास ऑफ सोल्यूट आहे का आपल्याकडे, नाही दिले अजून. त्याच्यानंतर मास ऑफ सॉल्वंट आहे का, पण ते kgमध्ये पाहिजे, आपण kgमध्ये कन्वर्ट केलंच आहे. म्हणजे मास ऑफ सोल्यूट आहे, मास ऑफ सॉल्वंटसुद्धा आपल्याकडे आहे, पण आपल्याकडे मोलर मास ऑफ सोल्यूट ते त्यांनी पण दिलं नाही आहे, पण त्यांनी वर्ड वापरला आहे कुठला, ग्लुकोज. मग ग्लुकोजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. ग्लुकोजचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय, C6H12O6. मग याचा आधी काय काढावं लागेल, मोलर मास काढावं लागेल. कसं मोलर मास काढणार, म्हणजे ॲटम्स तुम्हाला दिले त्यांचे तुम्हाला ॲटॉमिक मासचं माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल कार्बन आहे, कार्बन 6 टाइम्स आहे, 6 × एका कार्बनचं मास किती असतं, 12 प्लस 12 हायड्रोजन आहे, एका हायड्रोजनचा मास किती आहे, 1
प्लस 6 ऑक्सिजन आहे. एका ऑक्सिजनचा मास किती आहे 16. ठीक आहे. आपण हे जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला जे आन्सर आता मी सॉल्व करत नाही, द आन्सर विल बी 180 ग्रॅम पर मोल. ठीक आहे. हे 180 ग्रॅम पर मोल आहे, याला आपण किलोग्रॅम करून घ्या. 180 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मोल. हे तुम्हाला मास मिळालं कोणाचं, त्या सबस्टन्स म्हणजे सोल्यूटचं. मग आता इथल्या सगळ्याच व्हॅल्यू आपल्याला माहिती झाल्या. आता व्हॅल्यू पुट करूया आपण. मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 0.450 इंटू 10⁻³ अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट. मोलर मास ऑफ सोल्यूट आपण मिळालं आहे, इट्स 180 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मास ऑफ सॉल्वंट इन केजी पाहिजे, दॅट इज 100 इंटू 10⁻³. 100 इंटू 10⁻³. ठीक आहे. हे जर आपण सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 0.025 मोलर. ठीक आहे. हे आन्सर आहे ऑप्शन. आता नेमकं मी ऑप्शन लिहायला विसरलो. द करेक्ट आन्सर इज 0.025. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण की हा न्यूमेरिकल तुम्हाला विचारला आहे MST CET 2010. व्हॉट इज दिस न्यूमेरिकल? अन ॲक्वेस सोल्युशन ऑफ युरिया कंटेनिंग 18 ग्रॅम ऑफ युरिया इन 1500 सेंटीमीटर क्यूब ऑफ सोल्युशन. हा युरिया तुम्हाला दिला आहे 18 ग्रॅम आणि या 18 ग्रॅम युरिया हा कोणामध्ये प्रेझेंट आहे? एका सोल्युशनमध्ये की ज्याचा व्हॉल्यूम तुम्हाला किती दिला आहे 1500 सेंटीमीटर क्यूब. ठीक आहे. अँड हॅज अ डेन्सिटी 1.052. If molecular weight of urea is 60, then we have to calculate its molarity. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करून घेणार, आपण गिवन डाटावरती फोकस करूया. ठीक आहे. व्हॉट इज गिवन डाटा? ॲक्वेस सोल्युशन ऑफ युरिया कंटेनिंग 18 ग्रॅम ऑफ युरिया. युरिया म्हणजे सोल्यूट झाला. मास ऑफ सोल्यूट तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. मास ऑफ सोल्यूट इज इक्वल टू 18 ग्रॅम. या 18 ग्रॅमला मी कन्वर्ट करतोय किलोग्रॅममध्ये. 18 इंटू 10⁻³ हे कन्वर्ट झालं आहे केजीमध्ये. सोल्युशनचा व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दॅट इज इक्वल टू 1500 सेंटीमीटर क्यूब. अँड हॅज अ डेन्सिटी पण तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. इट्स 1.052. इफ मोलिक्युलर वेट ऑफ युरियाचं मोलिक्युलर वेट दिलं आहे. मोलिक्युलर वेट ऑफ युरिया दॅट इज इक्वल टू 60 ग्रॅम. लक्षात ठेवा मोलिक्युलर वेट हे नेहमी कशात असतं? ग्रॅममध्ये असतं. आपण त्याला किलोग्रॅममध्ये कन्वर्ट करणार. इट इज 60 ग्रॅम पर मोल दॅट इज इक्वल टू 60 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मोल. ठीक आहे. पुढे विचारलं तुम्हाला मोलॅलिटी काढायची आहे. अवर टार्गेट इज टू कॅल्क्युलेट मोलॅलिटी. बघा मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय? मोलॅलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मास ऑफ सॉल्वंट आणि नंबर ऑफ मोल्स आहेत का चेक करा. नंबर ऑफ मोल्स नाही आहेत. मास ऑफ सॉल्वंट आहेत का? ते सुद्धा नाही आहे. म्हणजे मोलॅलिटी काढायची असेल तर या दोन व्हॅल्यू माहिती पाहिजे, पण त्या दोघही व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही आहे. मग आपण फॉर्म्युला काय करणार? मॉडिफाय करणार. हाऊ विल सी. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट काय असतं? मास ऑफ सोल्यूट अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. हे मॉडिफिकेशन कोणाचं आहे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. त्याला डिवाइड बाय हे सेम ठेवा. मास ऑफ सॉल्वंट इन केजी. मास ऑफ सॉल्वंट इन केजी. ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण मॉडिफाय केला. आता आपण चेक करू की आपल्याला कॅल्क्युलेशन करता येतील की नाही करणार. मास ऑफ सोल्यूट आहे का? मास ऑफ सोल्यूट आहे. मोलर मास ऑफ सोल्यूट आहे का? ते सुद्धा आपल्याकडे आहे. पण मास ऑफ सॉल्वंट आपल्याकडे नाही आहे सध्या. चेक करा मास ऑफ सॉल्वंट कुठे दिलंय का? नाही दिलंय. मग हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करणार? मास ऑफ सॉल्वंटपर्यंत पोहोचणार कसं? मग सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्हाला लगेच इझिली क्लिक होणार आहे. तुम्हाला डेन्सिटी दिलं आहे, व्हॉल्यूम पण दिला आहे. येस और नो? आठवत आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे, व्हॉल्यूम माहिती आहे, मग तुम्ही इझिली काय काढू शकताय? मास काढू शकताय. देअरफॉर मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम दॅट इज इक्वल टू डेन्सिटी आहे 1.052 इंटू व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे 1500. ठीक आहे. आता हे जे मास भेटणार आहे हे असणार आहे ग्रॅममध्ये. मग मी या ग्रॅमचं काय करणार? किलोग्रॅम इंटू 10⁻³ ही जी पूर्ण व्हॅल्यू आहे इट्स अ व्हॅल्यू ऑफ एम म्हणजेच मास ऑफ सॉल्वंट. आता आपण सगळ्या व्हॅल्यूज पुट करणार आणि सॉल्व करणार. ठीक आहे. 1 by 1. मास ऑफ सोल्यूट इज 18 इंटू 10⁻³ अपॉन मोलर मास ऑफ सोल्यूट दॅट इज 60 इंटू 10⁻³ मल्टिप्लाय बाय मास ऑफ सॉल्वंट इन केजी दॅट इज दिस टोटल व्हॅल्यू मीन्स 1.052 मल्टिप्लाय बाय
1500 मल्टिप्लाय बाय 10⁻³ ठीक आहे. हा -3 फॅक्टर का घेतलाय, कारण मी काय केलंय kg मध्ये कन्वर्ट केलंय. जर आपण हे सगळे कॅल्क्युलेशन केले ठीक आहे, 10⁻³ कॅन्सलच होणार आहे. तुम्ही या पॉवर सगळ्या शिफ्ट करणार, सगळं सिम्प्लिफाय करणार, सगळं सिम्प्लिफाय करून झाल्यानंतर तुम्हाला आन्सर मिळणार आहे 0.192 ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन मी करून बघितले, तुम्ही सुद्धा करून बघा. आन्सर इज 0.192. दॅट इज ऑप्शन बी इज करेक्ट. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. इट इज आस्क्ड इन CET 2013. 6.02 into 10⁻20 molecules of urea are present in 100 ml of its solution. 100 ml सोल्युशन आहे की जे युरियापासून तयार केलं आहे. सोल्युशनचा व्हॉल्यूम तुम्हाला दिला आहे 100 ml. या 100 ml युरियाच्या सोल्युशनमध्ये जे युरियाचे नंबर ऑफ मोलेक्युल्स प्रेझेंट आहेत, इट इज 6.02 into 10⁻20. फाईन. तुम्हाला नंबर ऑफ मोलेक्युल्स दिले आहेत. Number of molecules are given, which is equal to 6.02 into 10⁻20 molecules, and these urea, number of molecules of urea are dissolved or present in 100 ml of solution, means they given the volume of solution. Volume of solution is also given, which is equal to the 100 ml. Fine. Now we have to calculate the concentration of solution is. सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे. आता मला एक सांगा, सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं असेल तर पर्सेंटेज बाय मास आहे, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आहे, मोल फ्रॅक्शन आहे, मोलॅरिटी असेल, मोलॅलिटी असेल, तर नेमकं आपण कुठलं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, कारण दीज आर द नंबर ऑफ वेज इन विच वी कॅन एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सो हाऊ वी कॅन डिसाइड which concentration unit we have to use? For that purpose we have to look at these options. Option A, B, C, D are given, and what is the unit of this? It is capital M. Capital M is nothing but it's a molarity. So we have to think about the formula of molarity. What is the formula of molarity? Molarity is equal to number of moles of solute upon volume of solution in decimeter cube, or we can say liter. Decimeter cube and liter are same. मग मोलॅरिटीचा हा फॉर्म्युला आहे आपला. मग तुम्हाला नंबर ऑफ मोल्स माहिती आहे का? बऱ्याच मुलांना नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स सारखेच वाटतात. सारखे नाहीये. तुम्हाला नंबर ऑफ मोल्स आणि नंबर ऑफ मोलिक्युल्स ही कॉन्सेप्ट क्लिअर करायची असेल तर 11चं फर्स्ट चॅप्टर सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री पेज नंबर 11-12 वरती तुम्हाला मोल्सचे कॉन्सेप्ट दिलेले आहे, ते तुम्ही प्रॉपरली लर्न करा. किंवा वाटलं मला वेळ मिळाला तर ते सॉल्व्ह पण करून देईल. आता नंबर ऑफ मोल्स तुमच्याकडे नाहीये, पण नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत. कसे काढायचे बघू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन पाहिजे. येस, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुम्हाला दिलाय, पण हा दिलाय ml मध्ये. आपल्याला कशामध्ये पाहिजे? डेसिमीटर क्यूब किंवा लिटर मध्ये पाहिजे. दॅट इज इक्वल टू 0.1 लिटर किंवा डेसिमीटर क्यूब म्हटलं तरी चालेल. मग बघा, आपल्याकडे व्हॉल्यूम तर आहे पण नंबर ऑफ मोल्स नाहीये. मग तुम्हाला मोल ट्रायंगल आठवत असेल 11चा चॅप्टर नंबर 1 पेज नंबर 11. बघा, मग मोल ट्रायंगल नुसार आपल्याला आधी काढायचे आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोलेक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू किंवा ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट म्हटलं तरी चालतं. मग आता नंबर ऑफ मोलेक्युल्स तुम्हाला दिले आहेत, दॅट इज इक्वल टू 6.02 इंटू 10⁻20 अपॉन ॲव्होगॅड्रोज व्हॅल्यू किती असते? 6.022 इंटू 10⁻23. मग आपण या दोघांना नियर अबाउट सेमच कन्सिडर करू शकतो. दॅट इज इक्वल टू 1 इंटू, याला मी शिफ्टिंग केलं तर तुम्हाला फायनल आन्सर 1 इंटू 10⁻³ येस और नो? 1 इंटू 10⁻³ मग आता ही व्हॅल्यू आपण काय करणार? नंबर ऑफ मोल्सची ती व्हॅल्यू आहे तशी त्या साईडला आपण पुट करणार. दॅट इज इक्वल टू, बघा नंबर ऑफ मोल्स किती आले? 1 इंटू 10⁻³ अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपण कन्वर्ट केलं आहे लिटरमध्ये म्हणजे डेसिमीटर क्यूबमध्ये. दॅट इज इक्वल टू 0.1. हे शिफ्टिंग करा. दॅट इज इक्वल टू 1 इंटू 10⁻² शिफ्टिंग केलं तर मला 10⁻² मिळणार. 10⁻² म्हणजे 0.01 मोलर इज द कॉन्सन्ट्रेशन. That is option B is correct. Now next MCQ which is asked in 2014, which is also based on molality. What is the molality of solution containing 200 milligram of urea which having molar mass 60 gram per mole dissolved in 40 gram of water? Listen, first of all we have to write the given data. Yes or no? Problem is based on molality. Molality चा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. आधी आपण गिवन डेटावरती फोकस करूया. What is the molality of solution containing 200 milligram of urea? That is mass of urea is given.
mass of urea that is equal to 200 milligram, that is equal to 0.2 gram, that is equal to 0.2 into 10 raised to minus 3 किलोग्रॅम. बघा मी तुम्हाला मागे पण बोललो की मी हे ग्रॅम मिलीग्रॅम गोंधळ ठेवायचाच नाही, सगळ्यांना के जीमध्ये कन्वर्ट करून टाका. त्याचा मोलर मास तुम्हाला दिलाय, मोलर मास ऑफ युरिया is equal to 60 gram per mole, that is equal to 60 into 10 raised to minus 3 kilogram per mole. हे सुद्धा मी के जीमध्ये कन्वर्ट करून घेतलंय. डिझॉल्व इन 40 ग्रॅम ऑफ वॉटर. हा जो युरिया घेतला या युरियाला आपण डिझॉल्व केलंय. कशामध्ये डिझॉल्व केलंय? सॉलिडमध्ये. कुठलं सॉलिड वापरलंय? वॉटर. वॉटरचा मास किती आहे? 40 ग्रॅम. इथे आपण मेन्शन करूया, इट्स अ मास ऑफ वॉटर that is equal to 40 gram, 40 into 10 raised to minus 3. Now this is converted into kilogram. Now our target is to calculate molality of solution. What is the formula of molality? Molality is equal to number of moles of solute upon mass of solvent in kg. Yes or no? मग आता मला एक सांगा, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट हे तुम्हाला डायरेक्टली दिलेत का? नाही दिलेत. पण नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, सोल्यूट कोण आहे? युरिया. नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे? मास अपॉन मोलर मास. ठीक आहे. देअरफॉर आय एम गोइंग टू राईट हिअर मास ऑफ युरिया म्हणजे सोल्यूट, युरिया हा कोण आहे? सोल्यूट आहे, अपॉन मोलर मास, मोलर मास ऑफ युरिया दॅट इज सोल्यूट into mass of solvent in kg, mass of solvent in kg. Fine. Now just put the values. Mass of urea that is equal to 0.2 into 10 raised to minus 3 upon molar mass of urea that is 60 into 10 raised to minus 3 multiply by mass of solvent in kg. Solvent कुठला आहे? water, that is mass is 40 into 10 raised to minus 3. ठीक आहे. जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं आपण सिम्प्लिफाय करणार. 0.2 अपॉन 2400 into 10 raised to 3 होणार, दॅट इज इक्वल टू 200 अपॉन 2400. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं द आन्सर विल बी 0.0833. हे मी सॉल्व करून बघितलं, तुम्ही पण चेक करा. देअरफॉर ऑप्शन 0.0833 दॅट इज ऑप्शन ए इज करेक्ट. अशा पद्धतीने आपण बरेचसे न्यूमेरिकल सॉल्व करणार आहोत. तर या चॅप्टरच्या पार्ट 2 मध्ये आपण पुन्हा भेटूया.